चला आज आपण कुठला घटक बघणार आहोत तर बेरीज हा घटक बघणार आहोत। बेरीज करणे म्हणजेच काय करणे, एकत्र मिळवणे। बेरीज करणे म्हणजे काय करणे, एकत्र मिळवणे। समजा माझ्याकडे 1 रुपया असेल, मला अजून माझ्या मम्मीने 1 रुपया दिला तर माझ्याकडे किती रुपये झाले, 2 रुपये झाले। आता हे जे 2 रुपये मी काढले ते कसे काढले तर 1 अधिक 1 केले तेव्हा माझ्याकडे किती रुपये झाले, 2 रुपये झाले। तसंच माझ्याकडे 5 आंबे आहेत, मला अजून 2 आंबे मिळाले तर माझ्याकडे किती आंबे झाले, 7 आंबे झाले। हे करणे म्हणजे काय करणे, बेरीज करणे। माझ्याकडे 3 आंबे आहेत, मला अजून 1 आंबा मिळाला तर माझ्याकडे किती आंबे झाले, 4 आंबे झाले। या सर्व क्रियांना आपण काय म्हणतो, एकत्र करणे किंवा मिळवणे म्हणजेच काय करणे, बेरीज करणे। आता बेरीज करताना पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसतीये, बरोबर का नाही? किती स्ट्रॉबेरी आहेत रे, 1 2 3 4 5 6। किती स्ट्रॉबेरी आहेत, 6। त्याच्यानंतर मला किती स्ट्रॉबेरी मिळाल्या, 1 2 3। मग माझ्याकडे टोटली स्ट्रॉबेरी किती झाली, म्हणजे माझ्याकडे एकत्र मिळून किती आहेत स्ट्रॉबेरी तर 6 अधिक 3 करायचे, 6 नंतर 7 8 9। त्याच्या पुढचा अंक मोजायचा, 6च्या पुढचा, 6 नंतर 7 8 9 म्हणजे माझ्याकडे स्ट्रॉबेरी किती झाल्या, 9 झाल्या। आता माझ्याकडे बर्गर किती आहेत, 1 2 3। किती आहेत, 3। अजून मी त्याच्यामध्ये किती बर्गर मिळवले, अजून माझ्याकडे बर्गर आलेले आहेत, किती आहेत, 2। या दोघांची मला बेरीज करून माझ्याकडे एकूण मिळून किती बर्गर आहेत तर 3 अधिक 2, 3च्या पुढची संख्या 4 5। 2 घरापर्यंतच मोजायचंय ना, म्हणून किती आले, 5। आता सगळ्यांना हे दिसतंय। आता किती आहेत मधमाशा, 1 2 आणि इकडच्या घरामध्ये किती आहेत, 1 2 3 4। म्हणजे एकत्र करून ह्या मधमाशा किती झाल्या, 4 5 6। किती झाल्या, 6। बघा माझ्याकडे पहिल्यांदा स्ट्रॉबेरी किती आहे पहिल्या ह्याच्यामध्ये तर 1 2 3 4 5 6। किती स्ट्रॉबेरी आहेत, 6 आहेत। नंतर मला किती स्ट्रॉबेरी मिळाल्या, अजून 3। किती मिळाल्या, 3। बघू 1 2 3। 6 अधिक 3 केलं तर उत्तर काय येतंय माझं, 9। उत्तर काय येते, 9 येते। बघा 6 नंतर 7 8 9 बरोबर आलं माझं उत्तर 9। पुन्हा माझ्याकडे किती बर्गर आहेत, 1 2 3। किती बर्गर आहेत, 3। मला अजून 2 नवीन बर्गर मिळाले, 1 आणि 2 म्हणजे माझ्याकडे टोटली बर्गर किती झाले बघा, 3 नंतर 4 5 आणि 5 म्हणजे 3च्या पुढची संख्या मोजली, 4 5। आता इथं मधमाशा आहेत 1 2 आणि इथं किती आहेत, 1 2 3 4। इथं 2 आहेत आणि इथं 4 आहेत, बरोबर। आता 2 नंतर मोजला मी, 4 पर्यंत 2 नंतर 3 4 5 6 म्हणजे एकूण मिळून माझ्याकडे किती मधमाशा झाल्या तर 6 मधमाशा झालेल्या आहेत। आता सगळ्यांना पानं दिसतात, किती आहेत मोजू, 1 2 3 4 5। किती आहेत, पहिल्या ह्याच्यामध्ये 5 आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये किती आहेत, 1 2 3। किती आहेत, 3। दोघं जर मी एकत्र केली तर माझ्याकडे किती पानं आहेत, म्हणजे 5 अधिक 3 केलं मी, 5 अधिक 3 5 नंतर 6 7 आणि 8 म्हणजे माझ्याकडे एकत्र करून किती पानं झाली, 8। किती पानं झाली, 8 पानं झालेली आहेत। बघा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 पानं झाली माझ्याकडे। खाली सगळ्यांना टेडी बेअर दिसत आहे, 1 2 3। किती आहेत, 3।
आणि माझ्याकडे अजून मला किती मिळाले आहेत? 1 2 3. म्हणजे 3 मध्ये मी अजून 3 टेडी बेअर मिळवले, तर माझ्याकडे किती टेडी बेअर झाले? तर 3 नंतर 4 5 6. किती झाल्या? 6 झाल्या. सगळ्यांना कळतंय? आपण बेरीज करतो म्हणजे काय करतो की वस्तू एकत्र करतो, बरोबर? बेरीज करतो. कुठलीही समजा आता माझ्याकडे 6 स्ट्रॉबेरी पहिल्यांदा माझ्याकडे शिल्लक आहे, मला अजून डिश मध्ये अजून 3 स्ट्रॉबेरी मिळाल्या. पहिल्या डिश मध्ये माझ्याकडे किती शिल्लक आहेत? 6. नंतरच्या डिश मध्ये मला किती मिळाल्या? 3. मग आता मी काय करणार? ह्या दोघांची काय करणार? बेरीज करणार. मला मोजून काढायचं ना माझ्याकडे किती स्ट्रॉबेरी शिल्लक आहेत, म्हणून मी काय केलं? 6 अधिक 3 केलं, बरोबर आहे? म्हणजे पहिल्या माझ्याकडे शिल्लक डिशामध्ये किती आहेत? 3. अजून माझ्याकडे किती आल्या? मला पहिले माझ्याकडे 6 शिल्लक आहेत, माझ्याकडे आले किती नंतर? 3. म्हणजे 6 7 8 9, बरोबर? 9 आल्या. त्याच्यानंतर माझ्याकडे बर्गर किती आहेत? 1 2 3, बरोबर? त्याच्यानंतर मला अजून किती मिळाले? 2. म्हणजे 3 अधिक 2 केलं तर माझ्याकडे उत्तर किती आलं? 5 आलं. आता इथे सगळ्यांना चित्र दिसतंय, किती आहेत? 2. त्याच्यानंतर अजून किती एकत्र आल्या? 4. 4 मध्ये 2 मिळवले किंवा 2 मध्ये 4 मिळवलं तर उत्तर किती येते? 6 येते. आता इथं पानं शिल्लक आहेत, 1 2 3 4 5. ही 5 पानं आहेत. अजून 3 पानं खाली पडली झाडाची, 1 2 3. म्हणजे पहिली 5 आणि नंतरची 3 ह्यांची मिळून बेरीज किती झाली? 8. 5 अधिक 3 किती होतात? 8. टेडी बेअर आहे 1 2 3. अजून मला किती मिळाल्या? 3. 1 2 3. माझ्याकडे किती झाल्या? 6. याला काय म्हणतो आपण? बेरीज असे म्हणतो. आपण एक अंकांची बेरीज बघत आहोत. बघा, एक अंकीच नंबर आपण घेतोय. किती अंकी नंबर घेतोय? एक अंकी नंबर आपण घेत आहे. बघा, काउंट एक अंकी नंबर घेतोय, बरोबर? पहिल्या ह्याच्यामध्ये किती बॉल आहेत आपण बघू. पिवळ्या रंगाचे 1 2 3 4 5. किती बॉल आहेत? 5. आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये पिवळ्या रंगाचे किती बॉल आहेत? 1 2 3 4 5 6. किती आहेत? 6. माझ्याकडे पहिल्या बॉक्स मध्ये किती होते पिवळ्या रंगाचे? 5. नंतरच्या बॉक्स मध्ये माझ्याकडे किती आहेत? 6. मग 6 आणि 5 किती होतात? 11 होतात. चला मोजा. 6 नंतर 5 नंतर 6 7 8 9 10 आणि 1 11. इथं पण तसंच. पहिले माझ्याकडे किती बॉक्स आहेत हिरव्या रंगाचे? 1 2 3 4. नंतरच्या बॉक्स मध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 अधिक 4 किंवा 4 अधिक 6 किती होतात? तर 10 होतात. मोजायचे. 4 नंतर 5 6 7 8 9 आणि 1 10. आता इथं पण बघा किती स्टार आहेत रेडवर. जो माझ्याकडे लाल रंगाचा बॉल आहे, बरोबर? आता तो मला काउंट करायचा, म्हणजे मला मोजायचा आहे. 1 2 3 पहिल्या बॉक्स मध्ये आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये 1 2 3 4, बरोबर? मग आता हे दोन्ही एकत्र मिळून किती माझ्याकडे बॉल आहेत? तर चला, 3 नंतर 4 5 6 आणि 7. किती आहेत? 7. आता माझ्याकडे निळे बॉल बघायचे किती आहेत? 1 2 3 4 5 6. किती आहेत? 6. आणि नंतर 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर? आता मला दोन्ही एकत्र मिळून किती बॉल आहेत मला बघायचे आहेत. 6 नंतर 7 8 9 10 11 12 13 14 आहेत का? 14. बरोबर मोजले का आपण बोट? चला असं मोजून बघू एकदा. हे 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे आपण बोटे बरोबर मोजलेली आहेत. म्हणजे किती
किती बॉल आहेत आपल्याकडे? 14 बॉल आहेत बघा. 6 आणि 8, 6 12, त्याच्यामध्ये 2 मिळवले 17, 6 12, 12 मध्ये अजून 2 मिळवले तर 13 14. ह्याच्या अलीकडची संख्या घेतली, ह्याच्याशी रिलेटेड मी किती घेतले? 6. माझ्याकडे अजून किती राहिले? 2. 6 12, 12 अधिक 2 केले की माझ्याकडे उत्तर काय तयार झालं? 14 झालं. आता इथं पण मी तसंच केलं, तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. इथं 4 आहेत, इथं 3 आहेत. 3 अधिक 3 केले 6 होतात. 6 मध्ये 1 मिळवलं किती झाले? 7. इथं 6 आहेत, इथं 4 आहेत. 4 आणि 4 किती होतात? 8 होतात. आणि 8 मध्ये मी 2 ऍड केले किती झाले? 10 झाले. 5 आणि 5 10 होतात. त्याच्यामध्ये मी 1 ऍड केला की 1 त्याच्यामध्ये मिळवला तर किती झाले? 11 झाले. आता इथं पण तसंच करणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7. किती बॉल आहेत? 7. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती बॉल आहेत इथे? इकडच्या साईडला 9. ह्याच्यातनं मी 7 बरोबर घेणार. 7 तर 8 9 बरोबर. 7 अधिक 7 करणार. 7 आणि 7 किती होतात? 14. 14 मध्ये मी किती मिळवणार? 2. 14 नंतर 15 16. बघा बरं 16 येतात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे मी प्रत्येक गणितामध्ये काय करते हे कळतंय का तुम्हाला बाळांनो? मी पुन्हा इरेज करून सांगते तुम्हाला. बघा माझ्याकडे पिवळे बॉल किती आहेत? 1 2 3 4 5. मी 5 अंक दिला. आणि अजून दुसऱ्या रकान्यामध्ये माझ्याकडे पिवळे बॉल किती आहेत? 1 2 3 4 5 6. हे 6 आहेत बरोबर. 5 आणि 6 आहेत. खाली बघा हिरवे बॉल किती आहेत माझ्याकडे? 1 2 3 4. पहिल्या रकान्यामध्ये, दुसऱ्या रकान्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6च आहेत. इथे पण तसंच करू. पहिल्यांदा आपण मोजून घेऊ की किती आहेत. 1 2 3. इथे किती आहेत? 1 2 3 4. इथे मोजा 1 2 3 4 5 6. इथे मोजा 1 2 3 4 5 6 7 8. पिवळं केशरी रंग किती आहे? 1 2 3 4 5 6 7. इथे मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर. आता मी काय करणार आहे तर प्रत्येक ह्याच्यामधून बघा आता मी काय करते. इथे किती आहेत? 5 आहेत. इथे किती आहेत? 6 आहेत. म्हणजे 5 पेक्षा एक घर पुढे आहे म्हणून 5 अधिक 5 करते. 5 अधिक 5 म्हणजे हे तर किती राहिला? एकच राहिला. इथं अधिक मी किती केले? 5. 5 आणि 5 किती होतात? 10. त्याच्यामध्ये मी 1 मिळवलं तर माझं उत्तर काय आलं? 11 आलं. बघा आता इथं 6 आहे आणि इथं 4 आहे. ह्याच्यामधून मी 4 घेते इकडे. 4 आणि 4 किती होतात? 8 बरोबर. 8 आणि इथं किती शिल्लक राहिले माझ्याकडे? 2. 8 नंतर 9 10. बरोबर. इथं 4 आहे आणि इथं 3 आहे. सेम सेम नंबर घेते. इथला इथं 3 घेते. शिल्लक किती राहिला? इथं फक्त 1 राहिला. 3 आणि 3 किती होतात? 6. 6 मध्ये 1 मिळवलं तर किती झाले नंबर माझे? 7 नंबर झाले. इथे किती आहेत? 6. इथं किती आहेत? 8. आता ह्याच्यामधून मी 6 काढून घेते. इकडे 6 घेतले तर इथं किती राहिले? 6 नंतर 7 8 2 राहिले. 6 6 किती होतात? 12. 12 अधिक 2 केले तर किती झाले? 14. इथं पण सेम सेम तशीच प्रोसेस करणार आहे. इथे किती आहेत? 7. इकडचे पण मी किती काढून घेणार आहे? 7. म्हणजे इथे किती राहिले? 2 राहिले. 7 नंतर 8 9. 7 आणि 7 किती जातात? 14. 14 मध्ये मी 2 मिळाले तर किती झाले? 16. काय आलं? उत्तर कसं आलं ते? पहिल्यांदा मी काय केलं? इथं 5 आहेत. इकडचे पण मी 5 काढून घेतले. किती झाले? 5 आणि 5 10 आणि 1 शिल्लक राहिला म्हणून 1 राहिला ना. इथले 5 गेले तर किती राहिले? फक्त 1च राहिला बरोबर.
5 आणि 5 10 ने 11 झाले. इथं माझ्याकडे किती बॉल आहेत? 1 2 3 4 बॉल आहेत. इकडे माझ्याकडे 8 बॉल आहेत. 1 2 3 4 5 6 बॉल आहेत. बरोबर. 4 आणि 4 किती होतात? मग ह्या 6 मधनं मी परत 4 काढून घेतले. ह्या दोघांची बेरीज केली किती झाले? 8. 6 मधनं 4 गेले किती राहिले? 2. मग दोनांची ह्यांची बेरीज केली तर किती आलं? 10 उत्तर आलं. इथं 3 बॉल आहेत, इथं 4 बॉल आहेत. मग ह्या 4 मधून 3 काढून घेतले तर 3 आणि 3 किती राहिले? झाले 6. 6 मध्ये मी 1 मिळवला किती झाले? 7. इकडं तेच केलं. 1 2 3 4 5 6 किती बॉल आहेत? 6. इकडं पण किती बॉल आहेत? 8 बॉल आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 बॉल आहेत. तर 8 मधनं मी 6 इकडे घेतले. 6 6 किती झाले? 12. 8 मधून 6 गेले किती राहिले? 2. मग हे 2 काय केले मी? 6 जे काय माझं 12 उत्तर आलंय त्याच्यामध्ये मी 2 बेरीज केली तर किती झाले? 14. इथं पण किती आहेत? 7. इथं किती आहेत? 9. पुन्हा मी 7 9 मधनं 7 काढून घेतले. 7 आणि 7 माझ्याकडे किती झाले? 14. आता 9 मधले माझ्याकडे फक्त शिल्लक किती राहिले? 2. म्हणजे 14 मध्ये मी 2 मिळवलं तर माझं उत्तर किती आलं? 16 आलं. आता बघा इथं पण काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. इथे मी मराठी अंक लिहिते. आता बघा 1 अधिक 3 3 आणि 1 4. आपण डायरेक्ट म्हणू शकतो 3 आणि 1 किती झाले? 4. पुन्हा इथं 2 अधिक 4 4 आणि 2 6. पुन्हा इथं 2 अधिक 3. बघा इथं 2 अधिक 4 केलं तर उत्तर किती आलं? 6. मी इथं किती? 2 अधिक 3 आहेत. बरोबर. मग उत्तर किती येणार रे? 5 येणार. 3 नंतर 4 5. जर मी असं केलं तर इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. ह्याच्यामधून मी 2 काढून घेतले. इथं 2 आहेत, ह्याच्यामधून मी 2 काढले. बरोबर. किती झाले? 4. इथं तरी 3 मधनं 1 राहिला त्याच्यामध्ये ऍड केला तर उत्तर किती आलं माझं? 5 आलं. इथं तसंच सारं एकांकी बेरीज आहे. आपण साध्या पद्धतीने करूया. 4 अधिक 2 4 नंतर 5 6. 5 अधिक 1 5 आणि 1 6. 4 अधिक 3 3 आणि 3 6 आणि 1 7. 6 अधिक 2 6 नंतर 7 8. 5 अधिक 3 किती होतात? 8 होतात. 7 अधिक 2 किती होतात? 7 नंतर 8 9 होतात. मी तर साध्या पद्धतीने बेरीज केली. 1 अधिक 3 4 4 2 अधिक 4 6 2 अधिक 3 5 4 अधिक 2 6 5 अधिक 1 6 4 अधिक 3 4 नंतर 5 6 7 6 अधिक 2 6 नंतर 7 8 5 अधिक 3 5 नंतर 6 7 8 परत 7 अधिक 2 7 नंतर 8 9. ही साध्या पद्धतीने बेरीज झालेली आहे. ह्याच्या पुढे पण अशीच बेरीज आहे. आता ही उभ्या पद्धतीने बघितली. आता ही आडव्या पद्धतीने बेरीज कशी होती? 3 अधिक 2 किती होतात रे? 5. 5 अधिक 3 5 नंतर 6 7 8. पुन्हा 5 अधिक 7. आता हा 7 अंक कसा आहे? मोठा आहे. बरोबर. ह्याच्यातनं मी पुन्हा किती काढून घेते? 5 काढून घेते. म्हणजे माझ्याकडे राहतात किती? 2 राहतात. हे 5 आणि हे 5 किती झाले? 10. 10 मध्ये 2 मिळवले तर 12 होत. कशी करते? कळतंय का? काय करते मी? 5 अधिक 7 करायच्यात आपल्याला. बरोबर. 5 अधिक 7. तर हे 7 आहे तर त्याच्यामधून मी 5 काढून घेतले. म्हणजे राहिले किती? माझ्याकडे 2 राहिले. 5 आणि 2 ऍड केले की 7 होतात. ह्या 5ची ह्या 5ची मी बेरीज केली. 5 अधिक 5 किती होतात? 10. त्याच्यामध्ये किती मिळवले मी? 2. तर किती उत्तर आलं माझं? 12 उत्तर आलेलं आहे. 3 अधिक 3 6. 6 अधिक 2 6 नंतर 7 8. 2 आणि 1 3 6 6 12. 2 अधिक 8 8 नंतर 9 10.
बघा आता मी होतं उलटी बेरीज केली की 8 मध्ये मी 2 मिळवले. 8 ही मोठी संख्या आहे बरोबर, त्याच्यामध्ये 2 मिळवायला किती वेळ लागतो? 8 नंतर 9 10. इथं 9 मोठे आणि इथं किती आहेत? 8. आता मोजत बसायचं का? 8 नंतर 9 10 11 12 13 14 15 16 17. एवढा वेळ कशाला लावायचा? ह्याच्यामधून 8 बाजूला करून घ्यायचे. 8 अधिक 8 अधिक 1 8 आणि 8. 8 अधिक 8 8 आणि 8. 8 अधिक 8 8 आणि 8 16. 8 नंतर 9 10 11 12 13 14 15 16 बरोबर ना? 8 आणि 8 16 आणि अधिक 1 केले तर किती उत्तर आलं? 17 उत्तर आलं माझं. बघा मी काय केलं, ही 9 आणि 8 यांची बेरीज करताना 9 हा अंक जरा मोठा आहे तर मी काय केलं, ह्याच्यामधून 8 काढून घेतले. म्हणजे 8 आणि 8 ची बेरीज किती होती? 16 होती. 16 मध्ये मी 1 मिळवलं तर माझं उत्तर किती आलं? 17 आलं. 3 आणि 1 4. 9 आणि 5. बघा आता 9 आणि 5. 9 मध्ये 1 मिळवला 1 तर किती उत्तर येत आहे माझं? 10. म्हणजे शिल्लक किती राहिले? 4. म्हणजे ह्यांची बेरीज किती येते? 14 बरोबर ना? म्हणजे इथं माझ्याकडे शिल्लक किती राहिले? 4. 9 मध्ये मी 1 मिळवलं तर उत्तर आलं 10 आणि प्लस मी किती केले? 4 तर उत्तर माझ्याकडे किती आले? 14 आले. 4 नंतर 2 4 नंतर 5 6 2 आणि 2 4. आता इथं 6 आहे आणि इथं किती आहे? 7 आहे. तर 6 आणि 6 मी काय करते, इथं 6 घेते आणि 1 शिल्लक ठेवते. 6 आणि 6 12 12 आणि 1 13. इथं पुन्हा तसंच करायचं. इथं 8 आहे आणि इथं 5 आहे. आता काय करायचं? इथे ऍडिशनला मी 5 घेते. 5 आणि 5 किती झाले? 10. मग किती राहिले? माझ्याकडे 8 आहेत बरोबर, दिसतात का 8? ही 5 आहेत आणि ही 3 बोट आहेत बरोबर. तर त्यातले मी काय केले की 5 काढून घेतले. माझ्याकडे शिल्लक किती राहिले? फक्त 3. ऍडिशन मध्ये मी 13 केले. उत्तर किती आलं माझं? 13 आलं. मी काय केलं, इथं 8 आणि इथं 5. आता 8 नंतर 9 10 11 12 13 म्हणत बसायचंय का नाही? तोंडी बेरीज करायची. ह्याच्यातून 5 काढून घ्यायचे. 5 आणि 5 किती होतात? 10. 10 मध्ये 8 मधले 5 गेलेले आहेत. म्हणजे इथं राहिलेत किती? फक्त माझ्याकडे 3 राहिलेले आहेत. 5 आणि 5 10 होतात. 10 अधिक 3 किती होतात? 13 होतात. इथं 5 आणि 5 किती होतात? 10 होतात. 1 आणि 1 2 होतात. इथं 4 आणि 3 3 आणि 3 6 होतात आणि 1 मिळालं तर 7 झाले. 8 आणि 1 9 होतात. आता इथं 4 आणि 4 किती होतात? आता लय पुढे जाते. 7 आणि 4 7 मध्ये 3 मिळाले तर 10 होतात. 7 8 9 10 बरोबर. ह्याच्यातले 3 काढून घेते. किती झाले? 10. 10 मध्ये 1 मिळालं तर किती झाले? बघा 7 नंतर 8 9 10 11. इथं 5 आणि 4 आहेत. किती झाले ह्यांची बेरीज? 9. किती झाली? 9. बघा 4 आणि 4 किती होतात? 8 होतात. ह्याच्यातले 4 काढून घेतले. 4 आणि 4 8 आणि त्याच्यामध्ये 1 मिळालं तर माझं उत्तर किती आलं? 9 आलं. बघा कळतंय? 2 अधिक 3 केले तर 5. 5 मध्ये 3 मिळवले तर किती येतात? 8 येतात. 5 अधिक 7 करायच्यात मला. आता इथं 7 मोठी संख्या आहे, 5 लहान संख्या आहे. तर मी 7 मधून 5 काढून घेते. 5 आणि 5 किती झाले? 10 झाले. 10 मध्ये मी 2 मिळवते कारण की 7 मधले 2 शिल्लक राहिले म्हणून किती झाले? 12. 3 आणि 3 6 झाले. 6 प्लस 2 6 प्लस 2 6 आणि 2 8 होतात. 2 आणि 1 3 होतात. 6 आणि 6 किती होतात? 12 होतात. 8 आणि 2 8 मध्ये 2 मिळाले 10 होतात. आता इथं मोठी संख्या आहे 8 आणि 9. मोठी संख्या आहे का नाही? 9 आणि 8. आता मी काय करते, ह्याच्यातले 8 काढून घेते. म्हणजे 8 आणि 8 किती होतात? 16. एकच शिल्लक राहिला माझा. म्हणजे किती झाले? 17. किती बेरीज झाली माझी? 17 बेरीज झाली. 2 3 आणि 1 4. आता 9 आणि 5 मध्ये तेच करणार आहे मी. आता जर मी 5 मधून 1 काढला तर इथं 10 उत्तर आलं बरोबर. आणि 10 मध्ये 4 मिळालं तर उत्तर किती आले? 14 आले. बघा 9 नंतर 10 11 12 13 14. 4 आणि 2 6. 2 आणि 2 4. आता इथं 7 आहेत आणि इथं 6 आहेत. तर 7 मधून मी 6 काढले. 6 आणि 6 12 झाले. त्याच्यामध्ये 1 मिळवलं तर माझं उत्तर किती आलं? 13 आलं.
इथे तसंच केलंय मी 8 आणि 5 आहे. मग 8 मधून मी 5 काढून घेतले, 5 आणि 5 10 आले. 10 मध्ये मी पुन्हा 3 ऍड केले तर माझं उत्तर किती आलं? 13 आलं. तोंडी करताना 5 आणि 5 आले तर 10 आले. 1 आणि 1 2 येतात, 4 आणि 3 7 येतात. इथं 3 आहे, इथे 3 आहे, इथं पण 3 समजा. 3 आणि 3 6 झाले. त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर किती उत्तर येते आपलं? 7 उत्तर येते. 8 आणि 1 9 आलं. 7 आणि 4, आता ह्याच्यातलं 4 आहे त्याच्यातलं मी 3 इकडे घेते, कारण की 7 मध्ये 3 मिळालं तर उत्तर किती येते? 10 येते. मग 7 अधिक 3 केलं तर 10 आले. 10 मध्ये मी 1 मिळालं तर किती आले? 7 अधिक 3 केले तर उत्तर 10 आले. माझा इथला 1 शिल्लक राहिला, बरोबर. ह्याचं उत्तर किती आलं? 11 आलं. 5 अधिक 4, 5 अधिक 4, आता इथं बघा 4 आणि 4 8 होत्या, 8 मध्ये 1 मिळालं तर माझं उत्तर किती आलं? 9 आलं. म्हणजे तोंडी बेरीज करण्यासाठी. आता तेच अंक जर समान असतील तर कसं? 0 अधिक 0 0. कुठल्याही संख्येमध्ये 0 मिळवला असता तसं ना म्हणता. जर मी म्हणलं की माझ्याकडे 0 रुपये आहेत आणि अजून मला 0 रुपये मिळाले तर माझ्याकडे किती रुपये झाले? 0 रुपये झाले. 1 अधिक 1 केलं की 2. बघा 1 अधिक 1 केलं की 2, 2 अधिक 2 केलं की 4, 3 अधिक 3 केले की 6, 4 अधिक 4 केले की 8, 5 अधिक 5 केले की 10, 6 अधिक 6 केले की 12, 7 अधिक 7 केले की 14, 8 अधिक 8 केले की 16, 9 अधिक 9 केले की 18, 10 अधिक 10 केले की 20, 11 अधिक 11 केले की 22. बघा आता प्रत्येक अंक व्यवस्थित बघा. इथं जी मी तुम्हाला बेरीज सांगितली ती मी ह्या बेसवर सांगितली. बघा मी काय म्हणलं, 5 अधिक 5 करा, त्यातले 5 काढून घ्या. जर माझ्याकडे गणितामध्ये 5 अधिक 8 असेल, 5 अधिक 8 असेल तर मी पहिल्यांदा 5 आणि 5 ची बेरीज करून घेतली. ह्यातले 3 बाजूला ठेवले, म्हणजे 5 आणि 5 किती झाले माझ्याकडे? 10. अधिक मी 3 केले, माझ्याकडे तोंडी उत्तर तयार झालं 13. कळतंय कसं केलं मी काय केलं परत सांगते. आता मला तोंडी उत्तर काढायचं आहे. 8 रुपये आहेत माझ्याकडे, मला दुकानदाराने 5 रुपये अजून दिलेले आहेत. यांची बेरीज किती? लगेच झटकीपर करायची. 5 आणि 5 किती होतात? 10. 10 मध्ये 3 मिळवते, माझं उत्तर किती तयार होतं? 13 तयार होतं. म्हणजे मी 8च्या जागी मी पुन्हा किती घेतले? 5. ह्या दोघांची बेरीज केली आणि 5 अधिक 3 केले की 8 होतात आणि राहिलेले 8 ह्या उत्तरामध्ये मिळावं. म्हणजे मी काय केलं? 10 केलं, 10 मध्ये 3 मिळालं तोंडी उत्तर करताना की माझं उत्तर तयार झालं 13. आता इथं तसंच आहे, 8 आणि 9. आणि 9. आता मी त्याच्यासमोर मोजत बसणार आहे का? 8 नंतर 9 10 11 12 13 14 15 16 17. नाही ना, सिंपल मध्ये मी उत्तर करू शकते. 8 आणि 8 किती? 16. 16 मध्ये 1 मिळेल तर माझं उत्तर किती येतंय? 17. म्हणजे मला दुकानदाराने किती रुपये? 17 रुपये झालेले आहेत. तसं इथंच बघा, 9 आहे अधिक 12 करते, 9 अधिक 12. ह्याच्यामधून मी 9 काढून घेतले. किती राहिले माझ्याकडे? 3 राहिले, बरोबर. 12 आहेत ना, इथं 9 आहेत, इथं 12 आहेत. आता 12 नंतर 9 पर्यंत मोजायचंय का? नाही, सोप्या पद्धतीने करायचं. 12 मधून 3 काढून घ्यायचे. 9 नंतर 10 11 12, बरोबर. 3 शिल्लक राहतात. यांची फोड केली मी, 12ची फोड केली. 9 आणि 3, हे 9 आणि हे 9 किती होतात? 9 9 18 होतात. 18 अधिक 3 केले, 18 नंतर 19 20 21. तोंडी सांगू शकते मी 21 आहे. पुन्हा इथे 7 आहेत, त्याच्यामध्ये ऍडिशन मध्ये मला 8 करायचे आहेत. मला 7 आणि 7 ची बेरीज माहिती किती आहे? 14. 14 मध्ये 1 केलं की मला मिळणार किती? 15. अजून बघायचं आहे, 6 नंबर घ्या. 7 आणि 7 14 होतात. मी त्याच्यातनं 1 मायनस केला तर किती येतात? 13 येतात. किंवा
6 6 12 होतात, त्याच्यामध्ये मी 1 मिळालं तर किती झाले माझ्याकडे? 13 झाले. माझ्याकडे 9 रुपये आहेत आणि मला अजून 8 रुपये मिळालेले आहेत. माझ्याकडे किती रुपये आहेत? 9 रुपये आहेत. मला अजून किती रुपये मिळाले? 8 रुपये मिळाले. तर ह्यांची बेरीज किती होतीये? तर काय करायची आपल्याला ह्यांची बेरीज करताना? 8 आणि 8 किती होतात? 16 होतात. 16 मध्ये 1 मिळवलं तर किती झाले? 17 रुपये झाले. माझ्याकडे 7 रुपये आहेत. मला अजून 5 रुपये मिळाले. मी 5 आणि 5 10 करते. 10 मध्ये 2 मिळाले तर 11 12 रुपये होतात माझ्याकडे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 9 अधिक 3 केले तर 9 आणि 1 10 होतात. त्याच्यामध्ये 2 मिळाले तर किती झाले माझ्याकडे? 12. ह्याची पण मी फोड केली. 9 आणि 1 10 होतात. 10 मध्ये 2 मिळाले तर 12 होतात. आता आपण 1 अंकाची बेरीज बघितली, बरोबर. 2 अंकी पण येतात त्याच्यामध्ये. आता 3 अंकांची बेरीज सोप्या पद्धतीने कशी करायची हेच आपण इथं शिकणार आहोत. सगळ्यांना अंक दिसतात. चल, पहिला अंक काय आहे? 5 4 आणि 6. पहिला अंक काय आहे? 546 रुपये आहेत किंवा 546 आहेत. त्याच्यानंतर 436. बघा, आता ह्यांची सोप्या पद्धतीने बेरीज कशी करायची? तर पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची. 5 आणि 4 9, 4 आणि 4 8 आणि 1 9. ह्या दोघांची बेरीज करायची. 3 आणि 3 6 आणि 1 7, 6 आणि 6 12. अशा पद्धतीने मांडायचं. ह्याच्या खाली हा, ह्याच्या खाली हा आणि ह्याच्या खाली बरोबर हा अंक आला पाहिजे. बघा, 2 अशी 2, 7 आणि 1 8 आणि 9 ही त्यांची काय झाली? बेरीज झाली. कशी केली परत सांगते. 5 546 436. तर 5 आणि 4 4 आणि 4 8 आणि 4 आणि 4 8 आणि 1 9 झाले. 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले. 6 आणि 6 12 झाले. बरोबर. 5 आणि 4 ची बेरीज किती झाली? 9 झाली. 4 आणि 3 ची बेरीज किती झाली? 7 झाली. 6 आणि 6 ची बेरीज किती झाली? बरोबर 12 झाली. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अंक ज्याच्या त्याच्या घराच्या समोर मांडला गेलेला आहे. आता ह्यांची बेरीज केली मी, तर ह्यांची बेरीज एवढी येते. आता पुढचं गणित बघूया. इथे ना 438 522. आता ह्या 2 अंकाची बेरीज करणार मी, बरोबर. ह्या 2 अंकाची बेरीज करणार. 5 आणि 4 4 आणि 4 8 आणि 1 9. ह्या दोघांची बेरीज करणार. 3 2 आणि 2 4 आणि 1 5. 8 आणि 2 8 नंतर 9 आणि 1 10. अशा पद्धतीने मी मांडणार. इथं 0 आहे तसा 0 इथं द्यायचा. 6 आणि 9. मग ह्यांची बेरीज किती झाली? 960. 960. आता ह्यांची बेरीज करूया. खालीच लिहू का? हात वर. 312 अधिक 349. 312 आणि 349. 3 आणि 3 6, 4 आणि 1 5, 9 आणि 2 11. यांची बेरीज किती आली? 1 5 आणि 1 6 आणि 6 6. म्हणजे उत्तर किती आलं माझे? 661. हे माझं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. कळलं मी बेरीज कशी करते? 3 अंकांची. पहिला मी इकडच्या अंकांची बेरीज करते. 7 आणि 1 किती झाले? 8. 3 आणि 2 5. आता 7 आणि 4. आता जसं मगाशी सांगितलं ह्याच्यातनं 4 करायचे बाजूला. किती राहतात? 3.
4 आणि 4 8, 9, 10 आणि 11. एकाशी 1, 5 आणि 1 6 आणि वरचे 8. पण नाही तर बघा, अंक काय आहे 239 अधिक 436. 436. आता बघा, ह्या दोघांची पहिली बेरीज करून घ्यायची. 4 आणि 2 किती आले? 6 आले. या दोघांची बेरीज करायची, किती आली? 6 आली. ह्या दोघांची बेरीज करायची. आता 9 आणि 6 ची मोजत बसायच्यात का नाही? काय सांगितलं? ह्याच्यामधून 6 बाजूला काढायचे. 6 बाजूला काढले किती राहतात मग? 6 नंतर 7, 8, 9 3 राहतात. 3 इथं करायचे, म्हणजे त्याची 9ची फोड केली सरळ भाषेमध्ये. 6 आणि 3 9 होतात. 6 आणि 6 12 होतात. 12 मध्ये 3 मिळालं तर किती होतात? 15 होतात. 12 मध्ये 13 14 15, बरोबर ना? 15 होतात. हे 5 अशी 5 तसेच. आता इथे आपली मांडण्याची पद्धत चुकली की आपलं उत्तर काय होणार आहे? चुकणार आहे. बघा इथे परत सांगते, किती होतं त्यांची बेरीज? यांची बेरीज किती होती? 6 होती. यांची बेरीज पण किती होती? 6 होती. यांची बेरीज किती होती? 15 होती. 5 आहे तसेच. 6 आणि 1 7 आणि इथं 6. 675. इथे देऊ का यांची बेरीज मी? इथे लिहिते 2 239 अधिक 436 यांची बेरीज किती? बघा, पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज केली, किती आली? 6 आली. ह्या दोघांची बेरीज केली, किती आली? 6 आली. यांची बेरीज किती आली? 15 आली. हे 5 आहे तसेच घेतले. 6 आणि 1 7 केले आणि 6 आहे तसे. ही त्यांची काय झाली? बेरीज झाली 675. इकडे बघा, तसंच करायचे. 5 आणि 2 किती होतात? 7. 6 आणि 2 8 होतात. आणि 7 आणि 3 10 होतात. बरोबर ना? 7 नंतर 8 9 10. 10 शून्य आहे तसा. 8 आणि 1 9. जवळजवळ मानते जरा. 7 7 8 10 0 9 आणि 7, म्हणजे 790. ह्याची बेरीज किती होती? 790 अशी होती. आता इथं पण सेम प्रोसेस करायची. 2 अधिक 1 2 अधिक 1 3. 5 आणि 3 8. आता 8 आणि 5 ची बेरीज किती? आता इथे ह्याच्यातले किती मायनस करायचे? 5 5 आणि 5 10 10 आणि 3 केले की किती झाले? 13. आपल्या पद्धतीने आपण मांडून घेऊया पहिले. यांची बेरीज किती झाली? यांची बेरीज किती आली? 3. जवळ मांडून इथे 155 अधिक 238 ही संख्या आहे आपल्याकडे. बघा, ह्यांची बेरीज किती आली?
3, 5 आणि 3 यांची बेरीज किती आली? 3 आणि 3 6, 7 8. इथे पण 5 आणि 3 ह्याच्यातनं 5 काढून घेतली तर राहतात किती? 3, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13. म्हणजे इथं 3, इथं 9 आणि इथं 3, म्हणजे 393 आपली काय झालेली बेरीज आलेली आहे. बघायची का करून? 8 9 10 11 12 13 ह्याच्याला किती आला? 1 5 आणि 3 8 आणि 1 9 3. बरोबर आहे ती बेरीज आपली. बघा इथं पण तसंच करायचं. 447 अधिक 327. आता काय करायचं? 4 आणि 3 ची पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची. 3 आणि 3 6 आणि 7. 2 आणि 4 ची बेरीज किती आली? 4 आणि 6, 7 आणि 7 14. 4 आहे तसे 6 आणि 1 7 आणि वरचे 7, 774. ही काय आलेली आपली बेरीज आलेली आहे. आता इथं तसंच आहे. 262 आणि 239 ह्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची. किती आली? 4. 6 आणि 3 ची बेरीज किती आली? 9 आली. आणि 9 1 10, 10 आणि 1 11. म्हणजे ह्यांची बेरीज किती आली? 11 आली. 9 नंतर 1 10, 10 आणि 1 11. मग इथं 1 9 1 10. इकडे हा चला एक 5 म्हणजे 501 ही यांची काय आलेली बेरीज आलेली आहे. कळालं असेल. मी ट्रिक वाईज बेरीज करायला सांगितली. मी एककापासून बेरीजीला सुरुवात केलेली आहे का? तर नाही, मी शेवटून पुढे गेलेली आहे. आता ही बेरीज पण अशाच पद्धतीने करायची आहे.